हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम नंगी तलवार ग माय, भीम काळजाची तार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय, गुलामीने हाल हाल केले, मूकनायकाचे डोळे ओले, त्याचे मनूच्या छातीत भाले, भीम हत्ती सारे रान हाले, भीम विचाराला धार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम विचाराला धार ग माय, भीम मोत्याचा हार ग माय, भीम रक्तात भक्तात आला, देव केले त्याला जाया केला, जातीपातीत कोंडल त्याला. बघा, मी याच ठिकाणी मगाशी म्हटलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी जातीपातीमध्ये कैद करण्याचं काम केलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका जातीचे नव्हते, फक्त दलितांचे ते नेते नव्हते, ते संपूर्ण भारताचे नेते होते. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतोय की भीम रक्तात भक्तात आला, देव केले त्याला जाया केला. कोणत्याही व्यक्तीला सोपं आहे देव करून टाकायचं. आता चाललोय आपल्याकडे शिवपुराण. म्हणजे खरं अधिकार आणि स्वातंत्र्य आपल्याला, न्याय समता स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं, त्या थोर महापुरुषांची भूमी आहे. सावित्रीमाईचं योगदान आहे, महात्मा फुलेंचं योगदान आहे, शाहू महाराजांचं योगदान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, त्यांचं योगदान आहे. परंतु आपण विसरत चाललेलो आहे आणि कोणाच्या बुवा बाबा महाराजांच्या नाती लागण्याचा काळ येऊन गेलेला आहे. देव बनवून टाकायचा सोपा मार्ग आहे आपल्या भारतामध्ये, आणि वेड्यांचा बाजार आपला देश जो आहे तो आता बनलेला आहे आणि आपल्याला तो उघड्या डोळ्यांनी दिसतोय. आपणही त्याच्यापासून काही वंचित नाहीयेत. ठीक आहे, जो तो त्याच्या श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा भाग आहे. कोणाच्या श्रद्धेला ठेच पोहोचवण्याचं माझं मुळीच हेतू नाही. म्हणून काय म्हणतायत लेखक की भीम रक्तात भक्तात आला, देव केले त्याला जाया केला, जातीपातीत कोंडल ज्याला, नव्या मनूचा विषारी घाला, भीम मुक्तीचं दार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय. मुक्ती, खऱ्या अर्थानं मुक्ती या ठिकाणी भारतातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, सर्व महापुरुषांच्या माध्यमातून मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून लेखक म्हणतायत भीम मुक्तीचं दार ग माय, भीम निळाईच्या पार ग माय. होते कलम कसाई लाख, भीम खोट्यांची करी तो लाख, होते कलम कसाई लाख, भीम खोट्यांची करी तो राख. कलम कसाई, कलम म्हणजे काय? लेखणी, कलम. आणि जे तलवारीपेक्षा धार जी आहे ती लेखणीची तेज असते, आणि त्या लेखणीच्या माध्यमातून, तलवारीपेक्षा जी श्रेष्ठ धार आहे त्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी काय केलं? होते कलम कसाई लाख, भीम खोट्यांची करी तो राख, त्याने पाचर ठोकली अशी. कशाच्या माध्यमातून? संविधानाच्या माध्यमातून पाचर ठोकण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी ज्या मनुवादी व्यवस्थेमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, गुलामीची वागणूक जी आहे ती दिली जात होती, आणि त्या मनुवादी व्यवस्थेमध्ये पाचर ठोकण्याचं काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. साऱ्या वैऱ्यांना भीमा